नमस्कार श्रोते हो, माझा आवार माझं शिवारच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तन. कीर्तनाचा विषय आहे शाश्वत शेती आणि कीर्तनकार आहेत भालचंद्र बुवा पटवर्धन. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्रीमत् सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. शरणागत दिना चरणी नेई. शरणागत दिना चरणी नेई. करुणा दृष्टी निहारी राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. रामकृष्ण हरी जय जय राम राजा राम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम राम राजा राम सीताराम. राम राम राजा राम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. पंढरीनाथ महाराज की जय. आज कीर्तनाच्या माध्यमातून आणि शाश्वत शेती ह्या विषयावरती थोडक्यामध्ये प्रबोधनाकरता संधी मिळालेली आहे. तर शाश्वत आणि शेती असा जो विषय दिला सांगायला, वास्तविक पाहता हे दोन्ही शब्द विरोधाभासी आहेत. शेतीमध्ये शाश्वतता किती असते आपण सर्वजण जाणतो. कधी खूप पाऊस पडला, कधी अवर्षण झालं, कधी गारा पडल्या, कधी काय झालं. त्यामुळे शाश्वत शेती हा विषय कीर्तनातून कसा समजून घ्यायचा हे थोडक्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. सुंदर असा अभंग तुकाराम महाराजांनी आम्हाला दिला की एका बी जेव्हा पेरलं जातं जमिनीमध्ये तेव्हा प्रत्यक्षात पाहिलं की त्याचा तो नाशच आहे. महाराज म्हणतात की एका बीजा केला नाश मग भोगले कणीस. एका बीजा केला नाश केला नाश. कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीवन. तुका म्हणे रणी तुका म्हणे रणी. जीव देता लाभ दुणी. जीव देता लाभ दुणी. एका बीजा केला नाश केला नाश केला नाश. अभंगांच्या आणि गाथेच्या माध्यमातून महाराजांनी अनेक वेळाला समाज प्रबोधन केलंय. त्यातला हा एक समाज प्रबोधन करणाराच अभंग. एका बीजा केला नाश मग भोगले कणीस. कळे सकळा हा भाव लहान थोरावरी जीव. लाभ नाही फुकासाठी केल्या विण जीवेसाठी. आणि तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आपल्या वाणीनी आणि आपल्या वाचेनी सतत विठ्ठलाचं नामस्मरण करून आणि स्वतः तर सदैव वैकुंठाला गेलेच, परंतु विठ्ठलाचा नामोपदेश देऊन जे जडबुद्धीचे लोक होते आमच्यासारखे त्यांना सुद्धा त्यांनी वैकुंठ प्राप्त करून दिलं. वर्णन करतात आर्यकार आर्यमध्ये की मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणू नये वाणी. नेले जड वैकुंठी
विठ्ठल विठ्ठल म्हणून वाणी, आपल्या वाणीनी आणि वाचेने सतत विठ्ठलाचं नामस्मरण केलं आणि ह्या नामस्मरणाच्या जोरावरच त्यांनी समाजाचा उद्धार केला, स्वतःचाही उद्धार करून घेऊन गेले. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत असतं. कीर्तन म्हणजे तबलापेटी जहान घेऊन माईक लावून वगैरे करण्याचं विधी नाही. कीर्तन म्हणजे भगवंताचं आणि संतांचं सद्गुण आणि नामस्मरण करणे, त्यांचे गुणगान करणे आणि त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे आचरण करणे म्हणजेच खरं कीर्तन आहे. आणि शाश्वत शेती या विषयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर जी लौकिक शेती आपण सर्व बंधू करतो, त्याच्याबरोबर नामस्मरणाची किंवा भगवत भक्तीची जर शेती केली नामाची, तर त्याचा प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजचा विषय शाश्वत शेती या कीर्तनाच्या माध्यमातून आपण थोडक्यात पाहूया. म्हणून असं जे कीर्तन आहे, त्या कीर्तनाने काय होतं, दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे, कीर्तने संदेह उडे श्रोत्या वक्त्यांचा. श्रोत्यांचा आणि वक्त्याला अनेक प्रकारचे संदेह असतात, ते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचे ते संदेह जे आहेत त्याचा निरसन होत असतं आणि निश्चय सापडतो कीर्तन केल्यामुळे. आणि अव्यग्रता जी आहे ती मिळते. व्यग्र असतात सगळे. व्यग्रता म्हणजे इंग्लिशमधून बोलायचं झालं तर एन्झायटी, ज्याला आपण म्हणतो की व्याकुळ आहे, व्याकुळता आहे, व्याकुळता हे होईल की नाही, ते होईल की नाही, ते होईल की होईल की नाही, अशा ज्या गोष्टी आहेत त्या कीर्तन केल्यामुळे आणि शाश्वतता त्याच्यामध्ये जीवाला मिळते. आणि म्हणून महाराज म्हणाले कीर्तने अव्यग्रता घडे, कीर्तने निश्चयो सापडे. आणि असे जे निश्चय मिळाला असं कीर्तन जर आपण केलं तर ते शाश्वत शेतीला उपयोगी होईल. आणि म्हणून महाराज आपल्या पदात सांगतात एका बीजा केला ना. असं बीचा एक प्रकारे नाशच आहे. वास्तविक पाहता जे बियाणं असतं किंवा जे बी असतं ते शेतकरी किती जरी विपन्न अवस्था आली तरी तो प्रत्यक्षात ते बी कधीच वापरत नाही, जोपर्यंत त्याचा पेरणी करताच त्याचा उपयोग होतो. आणि असा उपदेश जेव्हा आम्हाला याच्या माध्यमातून दिला तेव्हा ते कसं सुंदर असं बी असतं आणि त्याच्यातून काय मिळतं. सुंदर असा एका जुनं पद आहे की आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले, बीज अंकुरले रोप वाढले, आधी बीज एकले. एका बीजा पोटी तरु कोटी, कोटी जन्म घेती सुमने फुले, आधी बीज एकले, आधी बीज एकले, बीज एकले, बीज एकले. एकच बी आहे परंतु आधी बीज एकले, कोटी जन्म घेती सुमने आणि फळे. मग असं जे बीज नामाचं जर कोणी लावलं तर त्या नामाच्या बीजामधून काय मिळू शकतो, तर येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना एक निश्चित दिशा मिळते. आणि मग कोटी जन्म घेती सुमने फळे त्या नामाच्या बीजातून. म्हणून जी शेती जी लौकिक अर्थाने आपण शेती करतो त्याच्याबरोबर नामाची शेती केली तर काय फळ मिळू शकतं. आणि ती शेती करायला काहीच लागत नाही. लौकिक शेती करायला तरी जमीन पाहिजे, बी पाहिजे, पाणी पाहिजे, अमुक अनेक गोष्टी, खत पाहिजे. परंतु नामाची शेती तर काहीच लागत नाही. कबीरदाजी एका सुंदर पदामध्ये आम्हाला सांगतात कि मनवा मनवा खेती करो, खेती करो हरि नाम की, मनवा मनवा खेती करो, खेती करो हरि नाम की. पैसा न लागे रुपया न लागे, पैसा न लागे रुपया न लागे, लागे न कोड़ी छदाम की, मन लागे न कोड़ी छदाम की, मन खेती करो हरि नाम की, मनवा मनवा खेती करो, खेती करो हरि नाम की. कहते कबीरा सुनो भाई साधो, कहते कबीरा सुनो भाई साधो, भक्ति करो हरि नाम की, मन भक्ति करो हरि नाम की, मन खेती करो हरि नाम की, मनवा मनवा खेती करो, खेती करो हरि नाम की, मन खेती करो हरि नाम की, मन खेती करो हरि नाम की. हरिनामाची शेती करा असं एक
कबीरदाजी सांगतात ते काहीच लागत नाही, पैसा न लागे रुपया न लागे, लागे न कवडी छदामकी, काहीच लागत नाही, फक्त मनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत राहा. आणि ते करत असताना जे लौकिक कार्य आपलं आहे म्हणजे शेतीचं कार्य आहे ते जर करत राहिलो तर त्यामध्ये निश्चित फळ चांगलं मिळू शकतं. म्हणून महाराज दुसऱ्या 2 चरणामध्ये सांगतात की हा भाव सर्वांनाच कळतो, कळे सकळा हा भाव, लहान थोरा वरी जीव, आणि लाभ नाही फुकासाठी, आणि केल्या विण जीवेसाठी. इथे साठी आणि साठी असे 2 वेगवेगळे शब्द आहे बरं का, लक्षात घेण्यासारखे. की लाभ नाही फुकासाठी, फुकट लाभ नाही मिळणार. जोपर्यंत जीवेसाठी म्हणजे जीवा आत्मार्पण करून आणि आत्म्याला त्याच्यामध्ये ओतून जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही. आणि असं नामामध्ये आत्मरूप जर आपण झालो तर प्रसंग आणि सुंदर असा येतो की जे लौकिक कार्य आपण करतोय, शेतीचं काम आहे, त्याच्यातून दुप्पट आणि फायदा आपल्याला मिळू शकतो. परंतु ज्याप्रमाणे शेतीमध्ये आपण पाहतो की अमुक एक पीक पेरल्यानंतर काही विशिष्ट कालावधीने येत असतं, किंवा काही झाडं आहेत ते अनेक वर्षांनी फळ देतात, त्याप्रमाणे नामाची शेतीसुद्धा जी आहे ती आज लगेच नामस्मरण करायला सुरुवात केली आणि उद्या त्याचा फायदा मिळाला असं होत नाही. नामदेव महाराज म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. परंतु आज जर सुरुवात केली तर फरक पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी. रणांगणामध्ये जेव्हा सैनिक जायचे किंवा अजूनही जातात तेव्हा रणांगणामध्ये ज्याला हुतात्म्य प्राप्त होतं त्याचा लाभ दुणी म्हणजे दुप्पट होतो. एक तर त्याचं स्वतःचं नाव होतं की देशाकरता हुतात्मा झाला, आणि दुसरं देशाला फायदा झाला की शत्रूपासून त्यांचं संरक्षण झालं. आणि अशा या रणांगणामध्ये, शेतीच्या रणांगणामध्ये सुद्धा आपण जेव्हा उतरलेलो आहोत तेव्हा प्रसंग असा आहे की उगाच निराश होऊन आणि प्राणार्पण करण्यापेक्षा जो विषय चाललेला सध्या समाजामध्ये त्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण करून जर आपण कार्य केलं तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये महाराज सांगतात की एका बीजा केला नाश, मग भोगले कणीस, एका बीजा केला नाश, केला नाश, केला नाश. पंढरीनाथ महाराज की जय. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे सर्वजण 2 मिनिटं भजन करूया आणि मग ह्याला अनुसरून जे शाश्वत शेती कोणी केली त्या आख्यानामध्ये थोडक्यात प्रसंग आपण पाहणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नामाची शेती करा किंवा नामस्मरणाची शेती करा. आणि भगवंतांनीच आम्हाला उपदेश दिलेला आहे. तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुणी, असा जो विषय मांडला त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेमध्ये की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. युद्धाकरता अर्जुनाला प्रेरित करण्याकरता भगवंतांनी सांगितलं की ते लढाईमध्ये युद्धामध्ये तू मारला गेलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर भूमीचं राज्य मिळेल. तोच विषय इथे सुद्धा आहे. जर याच्यामध्ये जिंकलास तर जे काय मिळेल ते मिळेल, आणि जर हे करताना आत्मार्पण झालं तर तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही लढाईमध्ये. आणि हा जो विषय अनेकांनी अनुभवलेला आहे त्यातले 2 विषय आपण मांडू आज. की भगवंतांनी या अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते, तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जे अनन्य भावाने माझं चिंतन आणि उपासना करतात त्यांचा योगक्षेम वहन करण्याकरता मी कटिबद्ध आहे, असं वचन भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेलं आहे. आणि त्याचाच सुंदर असा अनुवाद आमचे असणारे पावसचे स्वामी स्वरूपानंद त्यांनी सुंदर असा केलेला आहे. काय म्हणतात स्वामी स्वरूपानंद? नित्य अंतरी चिंतन करुनी उपासती जे भक्त, नित्य अंतरी चिंतन करुनी उपासती जे भक्त, अनन्य भावे अखंड माते होऊन या संयुक्त, होऊन या संयुक्त, निज सायुज्याने उनितया अथवा भक्ती प्रेम, देऊनी असा निश्चितयांचा वाहे योग क्षेम क्षेम, वाहे योग क्षेम,
योगक्षेमम वहाम्यम याचा अर्थ सुंदर समजून घेण्यासारखा आहे. योग म्हणजे एखादी चांगली गोष्ट जुळवून घेणे आणि ती कायम टिकवून ठेवणे म्हणजे क्षेम. योगक्षेमम वहाम्यम. भगवंतांनी वचन दिलं की जे नित्य अंतरी चिंतन माझं जे करतील त्यांचं मी योगक्षेम वहन करीन. मग असं चिंतन करून आपल्याला मिळालेलं कार्य म्हणजे आता आज शेतीचा विषय आहे म्हणून शेतीचं जे कार्य मिळालेलं आहे ते जर भगवंताचं चिंतन आणि नामस्मरण सतत करत राहिलो तर आपलं इष्ट साधण्याकरता भगवंत कृतीबद्ध आहेतच, परंतु सातत्याने आपल्याला ते करायला लागेल. आणि असे सुंदर असे एक आपल्या इथे संत होऊन गेले महाराष्ट्रामध्ये. त्यांनी हा विचार अनुसरण केला आणि शेती केली. कोण होते हो? तर पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या 8 कोसावर असणारं आरणगाव होतं. त्या आरणगावचे होते सावता माळी. कधीच गेले नाही वारीला आणि पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन केलं नाही. ते म्हणाले माझ्या शेतामध्ये माझे. आणि काय वर्णन केलं पहा. अरणगावचा सावता माळी भक्त जगी जाहला. अरणगावचा भक्त सावळा माळी धन्य जाहला. जयाने वनमाळी मोहिला. जयाने वनमाळी मोहिला. विठ्ठल स्मरुनी करीतो कामे मळ्यात मोठे वरी करीतो जगताची चाकरी. करीतो जगताची चाकरी. करीतो जगताची चाकरी. विठ्ठल स्मरुनी मळ्यात कामे करतो मोठेवरी आणि करीतो जगताची चाकरी. कशी काय जगताची चाकरी हो? तर जे काय धनधान्य पिकवत होते, भाजीपाला पिकवत होते ते सर्व लोकांच्या करता पिकवत होते. आणि म्हणून कवी म्हणाले करीतो जगताची चाकरी. आणि असा विठ्ठल भक्त असणारे सावता माळी हे कधीच पंढरपूरला गेले नाही, पण तो इतकी भगवंताची भक्ती केली की आपल्या कथांमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष भगवंत विठ्ठल त्याला भेटायला आले आपल्याच्या मळ्यामध्ये. आणि असा असणारा माळी सावता माळी काय म्हणता की माळियाची जात अमुची. माळियाची जात अमुची. शेते लावू बागाईत. शेते लावू बागाईत. माळियाची जात अमुची. शांती शेवंती फुलली. शांती शेवंती फुलली. प्रेमे जाई जुई व्याली. प्रेमे जाई जुई व्याली. सावत्याने केला मळा. सावत्याने केला मळा. विठ्ठल नयनी देखियेला. विठ्ठल नयनी देखियेला. माळियाची जात अमुची. शेते लावू बागाईत. शेते लावू बागाईत. शेते लावू बागाईत. आम्ही बागायती करू, शेती करू, पण जाळात आमची माळ्याची असली तरी शांतीरूपी शेवंती आमच्या शेतात फुललेली आहे आणि प्रेमरूपी जाई जुई लहलेल्या आहेत. असं सुंदर वर्णन करणारे सावता माळी जे होते ते भगवंताची नामस्मरण करून सतत शेती करायची तिथे. आणि शेतीमध्ये त्यांना देव दिसायचा. हो, लोक विचारतात तुम्ही पंढरपूरला जात नाही का? म्हणा अजिबात जात नाही, माझ्या शेतामध्येच देव आहे. काय वर्णन करायचे पहा की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी. लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. सावता म्हणे केला मळा. सावता म्हणे केला मळा. विठ्ठल चरणी गोविला गळा. विठ्ठल चरणी गोविला गळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई
भगवंताचं नामस्मरण आणि भगवंत आपल्या शेतीत पाहत होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आणि असं विठ्ठलाचं रूप त्यांच्यामध्ये साठवलेलं असल्यामुळे भगवंतांनी त्यांना भरपूर शेतीमध्ये उत्पन्न दिलं होतं आणि अत्यंत समाधानी सुखी व्यक्तिमत्व त्यांचं झालं. आणि असेच एक असणारे आणि प्रसंग गुरुचरित्रामधला आहे. नरसिंहस्वामी सरस्वती जेव्हा गाणगापुराला विश्रांतीसाठी होते काही काळ, तेव्हा ते रोज स्नानाला घाट संगमावर जायचे. जायच्या रस्त्यामध्ये एक पर्वतेश्वर नावाचा शेतकरी होता, त्याचं शेत लागायचं. आणि हा शेतकरी जो होता अत्यंत भाविक होता. पाहायचा एवढे मोठे स्वामी आपल्या शेतावरनं जातात ते रस्त्यावरनं, रोज त्यांना प्रणाम करायचा, बोलायचं काहीच नाही, आणि रोज दंडोत प्रणाम करायचा आणि उभा राहायचा हात जोडून. एक दिवस झाला, 2 दिवस होता होता 6 वर्ष झाली. आणि 6 वर्षापर्यंत या शेतकऱ्यांनी नुसतं प्रणाम करायचा, म्हणजे वंदन भक्ती ज्याला आपण म्हणतो ती त्यांनी केली. आणि स्वामी प्रसन्न झाले. एक दिवशी त्याला म्हणाला, अरे तू रोज मला वंदन करतोस, परंतु तुला काही मागायचं का माझ्याकडे? तो म्हणे, नाही महाराज, काय मागणार? आणि त्यावेळेला त्याच्या शेतामध्ये गुडघावर उंचीचं असं पीक तयार झालेलं होतं. आणि स्वामी म्हणाले, तुला काहीच मागायचं नाही म्हणे, आपली कृपादृष्टी या माझ्या शेतावर असावी आणि त्यामुळे माझं भलं होईल. विषय आपला चालला आहे शाश्वत शेती कशी असते. तर भगवंतावरती सावता माळ्यांचा विश्वास आणि ते सद्गुरूंवरती या पर्वतेश्वर नावाचे जे कृषीवल होते त्यांचा विश्वास. म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व काही होईल. म्हणाले, पहा बरं, मी सांगेन ते ऐकशील? म्हणाले, हो ऐकणार. म्हणे, हे जे पीक आहे ते मी घाटावरनं स्नान करून परत येतोय नदीवरनं, तोपर्यंत संध्याकाळपर्यंत सगळं पीक कापून टाक. एवढं सांगून ते निघून गेले. गुरु आज्ञाप्रमाण, आणि त्यांना काहीतरी याच्यामध्ये माहिती असणार म्हणून त्यांनी त्यांच्यावर दृढ भरोसा ठेवला आणि घरी गेला. सर्व शेत कापण्याकरता साधन घेऊन आला. घरच्यांशी आणि गावातल्यांशी त्याचं अत्यंत भांडण झालं. शेत सारा वसूल करणारा जो अधिकारी होता तो म्हणाला, सगळं पीक तू कापून टाकशील, सारा कसा देशील? शेत सारा. म्हणे, महाराज मी तुम्हाला लिहून देतो, जो सारा देतो त्याच्या दुप्पट शेत सारा मी देईन तुम्हाला, परंतु गुरूंची आज्ञा मला पाळू द्या, त्याच्याशिवाय आपलं भलं होणार नाही. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपले आचरण केलं. काय म्हणाले ते गुरु त्याला, की तोड 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 झणी पीक सत्वरी, तोड 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 झणी पीक सत्वरी, भक्त जरी म्हणविसी तू होई रे विचारी, भक्त जरी म्हणविसी तू होई रे विचारी, तोड 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 झणी पीक सत्वरी. पीक नवे पाशेचा माश हा खरा, पीक नवे आशेचा पाश हा खरा, लावूनिया पिकतो कधी भक्तीचा मळा, लावूनिया पिकतो कधी भक्तीचा मळा, तोड पीक सत्वरी भेटण्या हरी, तोड 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 झणी पीक सत्वरी, तोड 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 झणी पीक सत्वरी, पीक सत्वरी, पीक सत्वरी. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञा प्रमाण मानली आणि स्वामी येईपर्यंत सगळं पीक कापून टाकलं. आणि प्रसंग असा झाला की स्वामी किंवा जे सत्पुरुष असतात, संत असतात, त्यांना पुढे काय घटना होणार असतात त्यांच्या दिव्य शक्तीमुळे माहिती असतं. त्या गावामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये 8-10 दिवसामध्ये प्रचंड थंडी पडली. बाकी शेतं जी होती सगळी करपून आणि जळून गेली. आणि त्यानंतर प्रचंड असा पाऊस पडला. आणि ह्यांनी जे शेत आपलं कापलेलं, त्याच्यामध्ये शेतांचे जे खुंट राहिलेले होते पीक कापलेले, त्यांना अनेक घुमारे फुटले आणि एकेकाला 8-8, 10-10 कणसं आली. आणि पहिलं जेवढं येणार होतं पीक त्याच्या कैक पटीने नव्हे शतपटीने पीक आलं. हे पाहिल्यानंतर तो गदगद झाला आणि गुरूंची आज्ञा प्रमाण मानल्यामुळे आपलं किती भलं झालं. ही खरी शाश्वतता त्याच्यामध्ये होती हे त्याला लक्षात आलं. आणि त्याप्रमाणे त्यांनी मग सगळ्या गावाला ते धान्य वाटलं. शेत सारा दुप्पट होता तो दिला. आणि हे सर्व कशामुळे केवळ झालं तर गुरूंची आज्ञा प्रमाण केल्यामुळे. आणि अशी शाश्वतता ज्याच्यामध्ये होती ती त्यांनी मागितली आणि पाळली. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या शाश्वत शेतीची, म्हणजे नामस्मरणाच्या शेतीची जोड आपण सर्वांनी दिली कृषीवल बंधूंनी. कारण शेती करत असताना कुक्कुटपालने, मधुमाशा पालने किंवा मुर्गी पालने असे अनेक जोड धंदे त्या शेतामध्ये असतात. त्यामध्ये जर नामस्मरणाची शेती जर केली त्याच्याबरोबर तर शाश्वतता पिकामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचा अनुभव घेण्याकरता हे करूनच पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये आणि तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की एका बीजा केला नाश आणि मग भोगले कणीस, की एका बीजा केला नाश मग भोगले कणीस, एका बीजा केला नाश. तुका म्हणे रणी
देता लाभ दुणी, जीव देता लाभ दुणी, एका बीजा केला नाश, केला नाश, केला नाश. परंपरेप्रमाणेचं मागणं मागून कीर्तना सेवाला समाप्त करूया. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, घालावे अम्मासी सुखे घालावे अम्मासी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पंढरीनाथ महाराज की जय. श्रोते हो, आत्ताच आपण शाश्वत शेती या आख्यानविषयी भालचंद्रबुवा पटवर्धन यांनी सादर केलेलं कीर्तन ऐकलं. त्यांना हार्मोनियमवर साथ केली होती संजय दळवी यांनी, तर तबल्यावर साथ होती वैभव पटवर्धन यांची. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.